काय सांगते मशीन? लक्षणं सांगते. मी मगाशी सांगितलंय 160 BP असला मशीन, अहो त्याला ते प्रोग्रामिंग फिट केलेलं आहे, ते सांगणार की तुम्हाला किती BP आहे ते सांगणार आहे की, पण त्याचं लक्षण सांगते का ते मशीन? 160 BP आणि लक्षण काहीच नाही, त्रास काहीच नाही. तुमच्या शरीराची गरज असू शकते, हे मान्य करा ना थोडंसं. काही गोष्टी मान्य करायला शिका. 250 शुगर आहे, लक्षण काहीच नाही, त्रास काहीच नाही, कशाला औषधं खायचे? जेव्हा त्रास होईल त्यावेळेस घरगुती उपाय करायचे. नाही झालं तर तोडकर संजीवनी आहे, आम्ही आहे तुमच्यासोबत, काही होत नाही. आणि आम्ही घरगुती उपाय जास्त करायचे. फोन नंबर दिलाय, फोन करा, करा फोन, आम्हाला सांगतो तुम्हाला घरगुती उपाय त्याच्यावरती. काय अवघड आहे त्यात? पूर्वीची लोक कधी बघत होतीत का? अहो जेवताना भाकरी मोजत नव्हते. धनाजी संताजी जेवताना भाकरी मोजाय नाही, 80-80 भाकरी खायचे. तानाजी मालुसरे बसल्या बैठकीला बोकड संपवायचे. हा, उदयभानाने मंदिरात गेले आणि तलवार पार वाकवली. हा, तानाजी मालुसरे गेली आणि ती सरळ गेली. ताकद कुणाकडे जास्त? लक्षात घ्यायला पाहिजे, है का नाही? माझ्या वयाची कोण असतील तर या बघू इकडे उभं राहा शेजारी शेजारी. हा, नुसतं सांगत नाही. इथनं घरी गेलो ना 5 वाजता पोचलो ना पाटे, तर 5 वाजता तर मी कांबरून घेऊन झोपत नाही. तिथनं पुढे 2 तास व्यायाम करतो मी. आताही हॉटेल तुम्हीच केलेलं आहे, हॉटेलवाल्याला विचारा मी मगाशी काय करतो तो 2 तास. तुम्ही विचारा, व्यायाम करून आलोय मी. साहित्य असते माझ्या गाडीत, ठराविक खाणं, ड्रायफ्रूट आणि व्यायाम, हे 2 गोष्टी माझ्यासोबत असतातच. बायको नसते, पोरं नसतात, पण ह्या 2 गोष्टी मात्र मी सोडत नाही. व्यायामाचं साहित्य आणि ड्रायफ्रूट्स, जे आपल्याला चांगलं काहीतरी देऊ शकते, ते खातो, व्यायाम करतो. मी रस्त्यावर गाडी थांबतो कुठेतरी, रात्री वेळ झाला ना, समजा आता पोचेपर्यंत 5 वाजल्यात, एखाद्या गावात 6 वाजल्यात, तिथं जाऊन काय होत नाही ना, एखादा माळ बघायचं, गाडी लावायची, तिथं व्यायाम करायचा. वेळ बघत नाही मी, कुठल्या गोष्टी बघत नाही. मला व्यायामशाळा आहे का, ती माझी चड्डी घातली का, ती बनियान घातली का, पॅन्ट घातली, काही नाही. हां, काही लागत नाही. टी शर्ट असू दे नसू दे, तुमचं ट्रॅक पॅन्ट ट्रॅक सूट असू दे नसू दे, मी व्यायाम करतो. असं जाऊन मी व्यायाम चालू करतो. हां, म्हणून ओके आहे. नुसतं बोलत नाही, मी करतो, तुम्ही करा. आणि मी हा अनुभवलंय म्हणून तुम्हाला बोलतो मी. एवढं बोलण्याचं कारण तेच आहे. आणि धाडस ठेवा, काय आजार करत नाहीत घ्या, काही होत नाही. प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी आहे, लक्षणं काहीच नाही. एकदा तुझ्या छातीत कळ आली म्हणजे लगेच तुका मरतो का काय? काही हे पित्तामुळे छातीत कळ येत नाही, चक्कर पित्तामुळे ताई येत नाही. हा, हो का? पूर्वी बसून उठलं आणि अंधारी मारायला लागली, चक्कर मारायला लागली की कडू गुळण्या यायच्या बघा, कडू पित्त म्हणायचं त्याला, बरोबर आहे? ते झालं नसेल कशावरनं? छातीत चमक येते, ऍसिडिटी वाढली नसेल कशावरनं? रोज येते का? बऱ्याच लोकांना कायम छातीत दुखतोय, माझ्या ब्लॉकेजेस असावेत बहुतेक म्हणते. व्यायाम चालू कर. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यानंतर सुद्धा चक्कर येते, हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर चक्कर येते महिलांना. मग काय बीपीचा त्रास आहे का तो? लक्षणं सांगा बरं. हे ऐकून अर्थी पाठ करतात का नाही? वाट पाये साधना आहे तिथं वाट पाये साधना म्हणते. हे ऐकून असलं की असे भ्रम होतात. म्हणून वाचा तुम्ही लक्षणं, आणि व्हॉट्सअपवरची कुणी पाठवलेली लक्षणं वाचू नका. काही बावळं टाकत पाठवलेलं असते. हे टाईप करते आणि पाठवते, मास्तरांच्या वरती जोक पाठवते आणि म्हणते मास्तर कोम्यात. अरे ज्यानं तुला अक्षराची ओळख करून दिली त्याला कोम्यात घालवलास तर तुझं काय होईल? मग शिक्षकांना सुद्धा वाईट म्हणतात माणसं. आई वडिलांना नावं ठेवणारी मुलं आहेत आज, ती व्हॉट्सअपवरती काय करतात हे लक्षात घ्या. व्हॉट्सअपवरची वगैरे लक्षणं नाहीत, शास्त्रोक्त कोणा कुठं काय आहे का बघायचं, ते लक्षण तुमच्यात असायला पाहिजे. त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे, मग तुम्ही मान्य करा. बीपीचा त्रास, शुगरचा त्रास पूर्वी कुठं होतं? तानाजी मालुसरे ज्यावेळेस बोकड संपवायचे त्यावेळेस ते म्हणले असते का, वजन वाढलं तर काय करू, बीपीचा त्रास सुरू झाला तर काय करू? धनाजी संताजी म्हणले असते तर? ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. विचार करा, हे आजारांना घाबरू नका. आणि खरोखर सांगतो, हे बीपीचं जे आहे ना, लसूण पाकळी, अर्धी लसूण पाकळी खायची.
अर्धी लसूण पाकळी खायची आणि रोज 2 ते 3 तुळशीची पानं, रोज 2 ते 3 तुळशीची पानं चावून खायची. बघा ऑटोमॅटिक त्रास कमी व्हायला लागतोय. रात्री झोप निवांत घ्या, बीपी शुगर ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते, उष्णतेचे त्रास कमी व्हायला लागतात. गर्भाशयातल्या ज्या तक्रारी आहेत ना महिलांच्या किंवा हार्मोन्समधल्या आहेत ना, झोप शांत घ्यायची. बरीच लोक येतात झोपच लागत नाही. अर्धा बकेट गरम पाणी घ्यायचं, त्यात मुठभर मीठ घालायचं. आता मीठ कुठलं घालू ते विचारू नका, नाहीतरी पुण्यातल्या लोकांना एक लई सवय असते बघा, ते बारकं घालू का मोठं घालू का मधलं घालू, काय कुठलं मीठ घालू, खारट घालू का गोड घालू का. मुठभर मीठ घाला, त्याच्यात पाय सोडून निवांत 15-20 मिनटं बसा, ऑटोमॅटिक झोप लागते. ऑटोमॅटिक उठायचं, पाय पुसले की अंथरुणावर गेले की गाढ झोप लागते. करून तर बघा. बरीच लोक म्हणतात उष्णतेचा त्रास आहे, टोमॅटो चिरायचा. हे शुगरचे पेशंट आहेत ना, ह्यांना सांगतो, टोमॅटोमधनं चिरायचा, त्यातल्या बिया काढायच्या आणि गरम तव्यावरती तो उलटा ठेवायचा. टोमॅटो गरम व्हायला लागला ना, तो काढायचा आणि तो खायचा गरम गरम असताना. हातापायांची दग 3 दिवसामध्ये बंद होऊन जाते. करून तर बघा. रोज आपलं नाही हो जळजळ होते हातापायांची, ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. करून बघा ह्या गोष्टी. बीपीच्या लोकांना खरोखर परत एकदा विनंती करतो की डोक्यातनं बीपीचा त्रास काढून टाका. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही होणार नाही. हां, पूर्वीची लोक घाबरत नव्हती, आता भीती वाढली. पूर्वी लोक शेतात जाऊन झोपायचे, आता झोपतात का? काही नाही, अजिबात नाही. पूर्वी कुठं जागा मिळेल तिथं लोक पडायचे. इथं ग्राउंडवर तर ग्राउंडवर पडले असतील पूर्वीचे लोक, आत्ताचे आहेत का? नाही नाही, इकडून काय आलं तर तिकडून काय आलं तर असं म्हणणारे लोक आहेत. साप विंचू आहेत कुठं आता, विंचून साप राहिल्यात. पूर्वी होते त्यावेळेस लोक घाबरत नव्हते, आज नाही तरी भितात उगच. तर हे जरा डोक्यातनं काढा. बीपीसाठी आणि शुगरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे धाडस पाहिजे. शुगरच्या लोकांना शुगरची लक्षणं माहिती आहेत का तुम्हाला? 8वी 9वी 10वीची 1994 95 96 किंवा 95 96 97 सालची पुस्तकं काढायची, मधुमेहाची लक्षणं लिहिली. त्यातलं एक लक्षण आहे का बघा तुमच्याकडं? बरं, ती पण लक्षणं एक त्याच आजाराची आहेत असं नाही. समजा कसं आहे, अशक्तपणा येणे, उलटी होणे, अमुक होणे, हे जे कुठली लक्षणं असतात ना, शुगरची नाही आहेत, पण अशी काही जी लक्षणं असतात ना, की दुसऱ्या रोगाची पण असतात. कावीळ झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अंग पिवळं पडायला लागतं. तर अशी काही लक्षणं आहेत, ही पहिली प्रॉपर बघायची. स्वतःचं परीक्षण स्वतः करायचं, चुकीच्या पद्धतीने करू नका. उगाचच आपलं कोणतर मैत्रीण आली, अगं बाई कशाला पोटात दुखायला अंगाव काढायलीस म्हणली, आणि ते उगाच दुसऱ्यासारखं ते आमटीसारखं काढू नकोस, तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती, ही लागलीच बघा तपासायला. हाय का? हाय का? त्यातच भिवून मरते. असल्या कुठल्याही गोष्टी करू नका, कुणाचं ऐकू नका, मित्रांचं मैत्रिणींचं अजिबात ऐकू नका. घरच्या गोष्टी कुठेही बाहेर मित्रांच्यात पण बोलू नका. तुमचा आजार पण कुणाला सांगू नका. तुम्ही स्वतःचं परीक्षण स्वतः करा. भूक लागल्यानंतर शरीर भूक लागलं म्हणून सांगते, ताण लागल्यानंतर ताणच लागली म्हणून सांगते. ताण लागल्यावर भूक लागली म्हणून कुठलंही आजपर्यंत सेन्सर बिघडलेला नाही शरीरातला, जे पाहिजे तेच मागते. तसं स्वतःचं परीक्षण करा आणि मग ठरवायचं की काल आपण काय खाल्लं होतं म्हणून आज चक्कर आली. एकदा चक्कर आली म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास असं होतोय असं नाही आहे, विचारांमुळे जास्त होत राहते. तर हे ठराविक गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आणि त्या पद्धतीनं आयुष्य जगायचं. बस. हाडांचं दुखणं आहे, पुरुषांनी रोज 1 चमचा पांढरे तीळ खायचे, महिलांनी रोज, हे सकाळी खायचे बरं का, नाश्ता झाला की पांढरे तीळ 1 चमचा चावून खायचे. महिलांनी रोज रात्री जेवण झालं की खसखस खायची, अर्धा चमचा, अर्धा पाऊण चमचा खसखस खायची. हाडांची दुखणी, कंबरदुखी, गुडघेदुखी ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. मासिक धर्मामध्ये अडचणी असतील तर बेलाच्या पानांचा रस प्यायचा, ह्या पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा, तुम्ही अशोकाच्या पानांचा रस प्यायचा, कोथिंबिरीचा काढा करून प्यायचा. लघवी खूप साफ राहते, व्यवस्थित होते, पोटा साफ व्यवस्थित व्हायला लागतो, वजन वाढत नाही. ह्या सगळ्या गोष्टी साध्या सोप्या आहेत, करत राहा. निमित्त आजाराचं कोणत्याही काढू नका. बरीच लोक आजारांचं निमित्त काढतात. नाही काय, माझ्या इथं तरी येतात ना. आता परवा एक जण आले होते, वय 75, आणि मला म्हणाले बाकी काही नाही, एकदम फिट आहे, योगा करतोय, सगळं ओके आहे. मग काय झाले, काय आहे, माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. मग आता काय मसाले ताक साठल का त्याच्यात? काय अपेक्षा आहे तुम्हाला? 80-82 वय होतं त्यांचं, लघवीच्या पिशवीत लघवी साठते म्हणून सांगतात. म्हणलं काय त्रास काय होते? त्रास काय नाही. म्हणलं पायावर सूज येते का? नाही. मग म्हणलं काय पोटात दुखायला लागतं का? नाही. इकडे पाठीमागं ओढ लागते का? नाही. काही नाही. मग दम लागायला लागतो का? काही नाही आहे. मी ओके आहे म्हणून सांगतो ना, खरं माझ्या लघवीच्या पिशवीत लघवी साठते.
हा काय रोग आहे का? साठली, सेन्सरनं सांगितलं जा पोळात, कर काम, ये परत. ते साठते म्हणून टेन्शन याला. म्हणलं काय तुम्हाला त्रास नाही, मग काय तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, ते काय होतं असं पाईपमधून भरत भरत भरत, इकडे काय प्लंबिंग केलंय का तुझं? पाईपमधून भरत होते याला, भरत भरत वरती येते. मग इकडून धबधबा सुरू होतो का? काय होतं? म्हणलं काय झालं? नाही नाही नाही, तसं नाही हो, तुम्हाला कळलं झालंय. अहो पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल होऊ शकतात ना. आता 82 वय अजून कुठं पुढे जाणार आहेस? आता लाकडं रचली तिकडं पत्र्या शेड. ते 75 वर्षाचं होतं का नाही, ते आलेलं. मी पण ओके आहे. मग काय झालं? मला लघवी फोर्स न होत नाही. मी खूप लाखापेक्षाही जास्त पैसे घातल्यात, आजपर्यंत कुठे इलाज झाला नाही. मला लघवी फोर्स न व्हायला पाहिजे. म्हणलं म्हणजे काय अडकत येते, काय होते का, प्रोस्टेटचा त्रास आहे, काय आहे, काय होते, अनकंट्रोल? नाही नाही, काही नाही, सगळं ओके आहे, फक्त ती फोर्स न व्हायला पाहिजे. म्हणलं होते ना, होते. त्रास काय का, पायावर सूज वगैरे काही नाही, पण ती फोर्स न पाहिजे. पूर्वी मी यंग होतो, असा होतो, तसा होतो, रनिंग करायचो, ह्याव करायचो, कसली फोर्स न व्हायची. आता तो फोर्सच नाही आहे. आता म्हणलं वय 75 आहे, फोर्स कमी आला असेल, जरा मान्य करा. नाही नाही, मला तशी फोर्स न पाहिजे. काय करता येईल सांगा, तुम्हाला किती पैसे पाहिजेत बोला, खरं माझी लघवी फोर्स न व्हायला पाहिजे. मग म्हणलं मोटर बसवून देऊ. आता वयानुसार होणार हो, काही गोष्टी मान्य करायला पाहिजे. हे काय रोग आहेत का?